पोरं व आपल्यावाले गावातले आ घनश्याम श्याम आणि आपलावाला सूरज कमी मजा कुठे हो मायवाले जवाईची बिचारे नाहीच जाऊ दिलं बाई शेवटी. आणि मी एवढे वेळेस राय 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 म्हणलं त्या जवाईले राहावं म्हटलं आजच्या दिवस. तर जवाई म्हणे नाही काम आहे ॲडमिशन चालू आहे काम आहे तर राहिले नाही बाई ते जवाई. आणि ह्या पोरं म्हणे बांधूनच ठेवतो तुम्हाला गेले तर. आणि तो एक घनश्याम आपला शकुनी बाईचा पोरगा एवढं अरबट आहे हो बोलाली निर्मला बाई. काय बोलत होती जवाईले असं अरबट म्हणून राहिली. काय झालं माय जवाईले म्हणे तुम्ही बेतच म्हणे आमच्या गावात राहिले. तुम्हाला असं वाटते म्हणे का आम्ही तुम्हाला खातो का काय. बेता काऊन म्हणे आमच्या गावात राहिले तुम्ही म्हणे आमचा बेव लागते काय म्हणे तुम्हाला असं म्हणे बाई घनश्याम. आणि ते तुमचं काम घेऊन म्हणे तिकडे टाका म्हणे टिपरी नका वाजू म्हणे बाई. तर जवायले आता तो एवढा लेक्चरर माणूस बिचारा चुपचापच बसला राणीचा नवरा एकही शब्द नाही बोलला. ठीक आहे बा म्हणे आता तुम्ही एवढा म्हणूनच राहिले म्हणे तर राहतो बा म्हणे. राहिले बिचारे ते माझं पोट्टही तर होतं खरं ना. ते काही कमी नाही बोलण्याच्या बाबतीत. त्या सूरज बिचारे त्याच्यासारखं तर कार्टून नाही हो कोणी. तुमचं चुलीत घाला म्हणे काम ते. जवाईसोबत कसं बोलाव काय बोलाव काही समजत नाही बाई आपल्या गावातल्या पोरायले. एखादी बरं झालं ते जवाई स्वभावाले चांगले आहे साधे सिंपल आहे राग नाही येत. एखादी असतात किती रागाला असता बाई. ते भाऊजी मस्त आहे सागर भाऊजी खरंच मस्त आहे बाई स्वभावाले. आणि स्वभावाले थाय पाहिले किती सुंदर आहे. दोघाचा जोडा मस्त शोभला मस्त आहे बाई ते. सागर भाऊजी समजदार आहे तेवढेच आहे. मला वाटलंच तरी मी येत होती राणी भेटायला येऊन राहिली होती मी बाईकानी खेळून राहिली होती याच्या सोबत. तर मी येतो म्हटलं राणीला भेटायला. तर हे मला दिसले ना दोघे जण श्याम भाऊ आणि सूरजची मार गेले कोंबड्यावानी उडत गेले. राणीचा नवरा आला करत गेले. हो ना बाई दोघंच्या दोघं आले बाई. आणि ते तर ते घनश्यामही आला बिचारे. आणि जाऊ द्या म्हटलं आपण काय बोला आपला जवाई होय तर त्याचं ते श्याम म्हटलं जवाई होय म्हणलं नाही म्हणून मी काही बोलली नाही बाई. आता आपलं काही बोलणं शोभत नाही. राणी म्हणे आई आज म्हणे यायचं म्हणे हाय बाई म्हणे काहीतरी म्हणे. म्हणलं त्या नवऱ्याले नका राहू. तर म्हणे राणी म्हणे ऐकत नाही म्हणे माझ्या नवऱ्या एकदाच त्यानं विचार केला ना तर ऐकत नाही म्हणे मी किती कवी. आणि मी जर म्हणलं म्हणे का नका राहू चाला तर मलाच बोलन म्हणे. म्हणून त्याच्यापेक्षा मी काही बोलत नाही म्हणे अशा म्हणे विचारे राणी. जाऊ दे चांगली गोष्ट आहे राहिले तर त्या निमित्तानं राहील तरी बाई. कुठं त्याले तिवटी पाण्यावाले लोकायले राहणे भेटते हो. तसे बी त्या जवाई या घरी राहिलाय नाही इकडं नाही लग्न झालं तेव्हापासूनच कुठं राहिले ते जवाई. नाही राहिली गेली नाही हो निर्मला बाई. त्याला लय वेळेस म्हणतो राजी राजी ऐकतच नाही बाई. कामच काम आहे म्हणते. मग काय म्हणावं आपण. थोडंसं झोपाची हे होते अडचण बाकी काही नाही. आपलं कसं घर त्याच्या घरापेक्षा लहानच आहे का नाही. त्याचं हाय फाय घर आहे बाई. तर आता मधातल्या रूममध्ये राणीच्या बापाले आणि जवायले झोपाले लावा लागल. आणि आम्ही दोघी इकडं झोपीन बाई समोरच्या रूममध्ये असं काही करा लागल. आजी मामीजी म्हणता मामी ते भाऊजीच राहिले तर काही नाही. पण आपल्या गावात जवाई बिघडूनच जाते सारे. मग शरीफ जवाई राहते ना आपल्या गावातले पोरं ते साऱ्या जवाईले बिघडून टाकते. असं नको म्हणू. रोशने चांगले आहे आपल्या गावातले पोरं बिचारे. आता त्याले थोडं जवळ की प्रेमळ जिवाडा आले बा तेवढंच बरं त्याले बी. किती बिघडला आहे रोशने. किती बिघडला आहे ते नवरा. आणि एवढाच बिघडला होता आता कायले केलंय सो मग तू. ते तर लव्ह मॅरेजच होय ना. एवढा बिघडला होता तर कायले केलीस मग त्याले नवरा. लागली नाही माझ्या सासूली मिरची. आजी तसं नाही म्हणलं मी ना. तसं थोडी म्हणलं जी. बिघडली म्हणजे तसे नाही. आता तेच चालू आहे ना. आता ते काय असे खाली पिली राहते का खाणं पिणं असं म्हणत आहे मी. जाऊ दे ना 12 महिन्यातून एखादी वेळेस केलं तर आपण काही म्हणू शकत नाही ना. कुठं त्याला बी वेळ भेटते व. आता ते सूरजची रेती नाही आली म्हणून असेच ते आला कामावून आणि इथं जवळ आला म्हणून जाऊ दे ना.
घरी कोणीच नाही आहे ना. चाल ना, मला एकटी किती बोर होते. अमाय तू आली काय व? आणि काहून व साडी काहून सोडली बिचारे तू ना? आ घालून राहा लागत होती ना साडी व जवाई आहे तोपर्यंत. तू काहून अशी हिंडून राहिली व राणी? आ मस्त साडी घालून होती तर काहून काढली व साडी? माय गरमी किती होते व इथं टीनाच्या घरात मायावाल्या, म्हणून तर काढली. आ जाऊ दे, जवाई तिकडं गेलेले आहे. मग त्या घनश्याम दादाच्या इकडं तिकडंच आहे, म्हणून मग मी काढून घेतली. जेव्हा येईन तेव्हा मी घाली. अहो बिचारे साडी माडी घालून राहावं. त्या जवायला रागी घाला म्हणजे मग. हो ना, ठीक आहे घालतो ना. चल घरी तर चाल, घरी कोणीच नाही ना, बाबाही नाही आले. चाल ना घरी. बाई कोणाचा फोन होईत. हॅलो हा घरी नाही येत का मग तुम्ही? आणि ते बाबा कसे आहेत मग, तब्येत गिब्येत? हो का, मग आज येणार नाही? अहो जवळ आले आपले, राणीला घ्याले. हो नाही नाही, आज मुक्काम आहे त्याचावाला. हो तुम्ही कधी येणार तर मग? आज येता संध्याकाळपर्यंत? माय काहून बाप्पा मग ठीक आहे, मग नको येऊ. मग मग सकाळी येता का? बरं बरं ठीक आहे ठीक आहे या मग. बरोबर ये जा. काय बाई त्या बापही नाही येऊन राहिला आज. त्या आप्पाले घ्यायला गेले त्या बाप, तर म्हणे तिकडंच राहतो म्हणे रात्रभर. उद्या सकाळी येन. चाल ना मग घरी तर चाल. हे काय होय म्हटलं तुमचं? हे शेताचा भाऊ थांबला तर चांगलं राहायचं नाही का तुम्हाला? काय होय तुमचं? ठेव घेऊ नका बिलकुल. चुपचाप जास्त शांत नको करू. पिऊ नको म्हणून राहिली मध्ये. तो काय एवढा शरीर आहे का? साखर काही बी पेते ना शेताचा भाऊ. येत नाही का? म्हणून थांबला नाही एवढ्या अंगणी ना. तुमच्यासारखीच आहे एवढी. स्वतः आहे तर दुसऱ्याला बदनाम करता. एवढा चांगला पोरगा ते काय पेणार आहे? एवढा प्रोफेसर आहे ना. सांग बाई मला बिलकुल. शिकलेल्या लोकांवर कोणी विश्वास करत नाही. मी पेतो तर साऱ्या गावाला दिसते, इले दिसते. आणि तो पेते म्हणून राहिली तो हे म्हणते नाही, त्याला बदनाम करते. उलटाच नाही आहे बाई. राहू द्या इन फालतूचं नको सांगत जाऊ. ते शेताचा भाऊ नाही पेत. तुम्ही शिकवण त्याला प्या आले. चांगले विचारेल चांगल्या पोराला लावून नांदी. त्याला प्यायच्या आपल्यासारखंच करता काय सर्व? तुला असं वाटते का मीच पेतो आहे ना? तुला असं वाटते का तुझ्या नवराच पेते, बाकी कोणी पेत नाही? अहो तो चांगला पेते सागर. मग सर्व्हिस आले तुला असं वाटते का सर्व्हिस आले पेत नाही? आहे काही लोक चांगले पेते, आमच्यापेक्षा पेते गुप्पून आणि झोपून नाही जाते गुप्पून. मग माहीत नाही पडत जाते इथं. पण कधी बडबड करत नाही ना. अंगात येत नाही लवकर त्याच्या. आमच्या अंगात येते लवकर. तुमच्या तर अंगात येतेस म्हणा. 2 पैशाची प्यायची आणि 4 पैशाची अंगात आणारे. मारगाव हिंटा मग. मग तुझ्या बापाले पैसे चांगली पेत जाईल मग भारी ब्रँडेड. वाटते का नाही तुम्हाला खुश? हर वेळेस माझा बाप मंदात काढता. लाज वाटली? सासरा दिसते का तुम्हाला? दुसरं कोणीच नाही दिसत. आता सासऱ्याने एवढा मोठा हिरा दिला. हिरा द्याले फक्त बोलायच्या कामाचा हिरा यो. नुसती बोलतच राहते, मला टोतच राहते नुसती. जगू देशील का? जगू शकशील मग शांतपणे. आपण सारखे सुद्धा तर पाहुणे आले घरी. काय म्हणत ते शेता माय भाऊ आले सारखे सुद्धा राहत नाही म्हणत. पिऊ खाऊ नका. आधी भाजी माझी मी करून देणार नाही बा. मी खाते नाही, मी करते नाही. तुम्हाला पहिले सांगतो. अशी कशी नाही बनवशील? बनवून द्यास लागेल तुला. मी बनवून देणार नाही, मी पहिले सांगतो. मला काय सांगत नाही बनवत असं माणूस आहे गड्या. शेता तुला काही त्रास गीस तर नाही आहे ना? बरी तर आहे ना तू? 2 वेळा आलो पण तुले उभीच भेटलो म्हणून म्हटलं आता आज रात्रभर तर म्हणून विचारू राहिलो काही हाय गे का त्रास? सांग ना. नाही रे दादा, काहीच त्रास नाही. म्हणजे सगळीच चांगली आहे. माझी जाऊ चांगली आहे, भासरा चांगला आहे, श्यामजी चांगले आहे, सासू आहे चांगल्या. आता चांगल्याच बाबू राहिल्या. टेन्शन नको घेऊ, चांगले आहे. आणि का रे दादा तू फोन गिन केला आईले? इकडे आला का तो? आणि सांगितलं नाही का तू थांबत आहे म्हणून? अहो श्वेता, आईला माहीतच नाही मी इकडे आलो होतो. आणि माही काही हिंमत आहे नाही तिला सांगायची. मी म्हणलं तिला खोटं बोललो. मी म्हणलं मित्राला पोरगी पाहिले चाललो म्हणलो. आणि आता जर सांगेन तिला येत नाही, राणीच्या घरी आहे आणि श्वेताच्या घरी आहे, तर ते मला शिवात देईल फोनवर. एक काम कर बरं, तू सांग तिला फोन करून. दादा आहे म्हणा इकडं आलेला. वहिनीला घ्यायला आला म्हणा दादा, तर थांबला आहे म्हणा आज रात्रभर इकडं. तर सांग तू फोन करून, मी काही सांगत नाही. ते 17 प्रश्न विचारते मग मला, म्हणून मी सांगितलं नाही तिले. तू सांग फोन करून, जा सांग बरं. सागरजी
सागर भाऊ इकडे या बरं. बहिणीसोबत बोलला नंतर इकडे या बरं. चला बरं आपण येऊ, तुम्हाला गावी दाखवतो फिरून आणि आपली अरेंजमेंट व्हायची आहे. चला या. बरं आलो ना चालेल मग लवकर या. फोन कर आईले. तू फोन करून सांग इकडे आहे म्हणून. माय भाऊ एका इकडून सहायला लागते, एका इकडून जवाई लागते. मजाच मजा आहे माय भावाची. माय काऊन हसून राहिली बस आता एकटीच हो? काय झालं वा? अमाय ताई काही नाही जी. दादाने सागर दादाला हसून राहिली मी. आईले सांगितलं नाही आणि आईले फोन करायचा आहे. चला बरं मोबाईल आहे मायावाला घरातच राहिला. फोन करतो आईले सांगतो दादा इथं आहे बा म्हणून. दादानं काही सांगितलं नाही आईले इकडे आलो बा म्हणून होय. बरं चल फोनही करून घेते आईले. तू लसूण मसून काढतो मी, कांदा मांदा भाजतो, लसूण मसाला गिसाला करतो. काय आणते ना काय नाही. आता ते काय आहे बाई तुझ्या भासऱ्याचं नवीनच चालू आहे. तुझ्या भासऱ्याचं मायावर तर ओरडून गेले. निघाले घरातून तर लागन ना बाई भाजी माझी. आपल्याला चांगलं नाही दिसन ना. मग खात नसतं का ताई? नाही हो बाई व श्वेता, माझा जीव नाही बाटला बाई अजून. तू खात असतं का? आता कधी मध्ये खातो. डॉक्टरनं सांगितलं मला माझं ब्लड कमी होतं का नाही तर सांगितलं प्रोटीन भेटते म्हणे त्याच्या पासून. तर मग खातो कधी मध्ये. खातो रस्ता पाणी एवढं काही नाही. माय हो का हो? बरं आहे मग बरं आहे. मी नाही खात बाई. माय घरी कोणी खात नाही तर मला तशीच सवय पडली. आता जीव नाही बाटला बाई मायावाला. चल मग करू ना. लसूण हे ते निवडा लागेल ना मसाला. ताई काही बनवायची जरूरत नाही. भाजी ते वाले काही बाहेरून बनवून आणणार आहे. श्यामजीचा फोन आला होता मध्ये. भाजी बाहेरून बनवून आणणार आहे म्हणे. फक्त पोळ्यानं भात बनव म्हणे घरी आमच्या पुरता. आणि ते बी ते सुरत भाऊ नाही का ते त्याच्या घरच्या पोळ्या घेऊन येणार आहे. आपल्याला भात मांडणे आहे जास्त. आणि बाकीचे ते सूरज भाऊचं काय आहे वाटते नाही तो झालं. आणि आपापल्या घरच्या पोळ्या आणणार आहे. भात आपल्याला जास्त मांडा लागल तर देऊ ना भात मांडून. याच्या पुरत्या पोळ्या तिच्या पुरत्या आहे का नाही? आमाय बाई हो काय हो? मला वाटलं आता बनवाच लागन बाई. त्याला भासरा तो एवढ्या जोरात ओरडून गेला मायावर. मी बनवत नाही म्हणलं तर मला वाटलं बनवाच लागन आता. सांगितलं नाही होत्या भासऱ्यानं तर कमी कुची नाही होत्या भासरा. मला बनव बोललाच आहे त्या भासरा. खरंच हो श्वेता मला एवढा तरात देते का कधी कधी जीव चिडून आणते हो बिचारी. नाही ताई चांगले आहे जी दादा ते चांगले आहे. म्हणजे मजाक आहे. चिडव करते पण मोकळा स्वभाव आहे. चांगले आहे. मला श्यामजीनं सांगितलं होतं काही घरी करायची जरूरत नाही म्हणे बाहेरूनच आणणार आहे म्हणे ते बनवून. तर मी म्हटलं ठीक आहे बा. म्हणजे एका इकडे भात मांडून देऊ आपण आणि पोळ्या बनवून घेऊ आहे का नाही. आणि तुमच्यासाठी मग आता भाजी तुम्ही खात नाही. आई खाते का? आई खाते हो. आई खाते. माय पोरगं खाते रुद्र. मीच नाही खात बिचारी. खात जा ना काय होते आता. खायचं एवढं काय त्याच्यात. हो श्वेता पहिलेपासून खाऊन नाही ना आता इच्छा होत नाही बिचारी खायची. बाकी काही नाही. तू खाय ना बाई. आणि मी माझ्यासाठी बनवतो काही नाही काही बेसन फेसन थोडंसं बनवतो. चल मग चल लागून जाऊ. आता संध्याकाळी होऊनच राहिली ना पोळ्या करायला वेळच लागन. मग चल भांडे आहे थोडेसे घासाचे. चल लागून जाई. माय तुला तर फोनही करावं लागेल ना. त्या मायले फोन करायचा आहे म्हणतं ना. फोन करायला सांगितलं दादानं. फोनच नाही केला दादानं. आईले माहीतच नाही आईले इकडे आहे म्हणून. बरं मग चल. बोल ना बाई श्वेता बोल ना. काय म्हणतं बोल ना. अगं आई दादा का इकडं माझ्या घरी थांबलेला आहे. वहिनीला घ्यायला आलाय सागर दादा. तर इकडं थांबला आज काही येणार नाही तिकडं. तर आईले फोन करून सांग म्हणे मले दादा म्हणे. माय बाई आताच त्या बाप विचारे हो पट्टा काऊन नाही आलं म्हणून. आणि एवढी रात्र होऊन राहिली तरी आता फोन केला. तुला तरी नाही सांगितलं. त्याला कोण लाज वाटली का सांगायची? सकाळी म्हणे मला मित्राला पोरगी पाहायला चाललो तरी मला डाऊट आलाच होता याच्यावर. डाऊट आले. काही चालला असं म्हटलं त्या घुबड तोंडीच्या घरीच झाले तरी पण नाही का सांगितलं नाही. नालाय का मला एवढी तू. दादा थांबणारच नव्हता. हे मायावाला घरचा माणूस त्या जवळ आणि आपले बाकीचे गावातले हे पोरं होते त्या जवळसोबत ते आले तर त्याने जबरदस्तीनं थांबवलं दादाले. थांबतच नव्हते दादा तर मग जाऊ द्या म्हणे. तर मग थांबले. लय जबरदस्ती केली दादाले म्हणून थांबला मग दादा. आता उद्या सकाळी येईन मग दोघे जण. काही सांगितलं की घेतलं का? त्यानं ते जवळ काऊन गेलती कायसाठी काय काही सांगितलं की घेतलं नाही? विचारलं होतं मी नाही त्याले दादाले तर बोललाच नाही दादा. म्हणते मलाच उलटा बोलला म्हणे. त्याला आईचा फोन आला का आणि आई तुला सगळं सांगते काय असा तसा. तुला माहित आहे ना त्याच्या बायको विषयी विचारलं तर त्याला राग येते म्हणून. वा काऊन नाही म्हणा. राग तर येतेच त्याले. बायकोला उलीस काही नको म्हणून म्हणते ना. मला नाही सांगितलं घरी. त्या बापाला कुठं माहित आहे तिकडे गेला म्हणून. माहितच नाही. आता घरी आल्यावर सांगा लागेल मग त्या बापाला काही येत नाही बा म्हणून. ते की दिसली होती का गुबडी वहिनी का बाई? हो ती वहिनीच म्हणून राहिली. दिसल्या होत्या ना. काय ते कपडे घालते ना कपडे घालून हिंडते एवढूसा घालू हिंडाले वहिनी. त्या दिवशी अविनाशच मी इथं चालली होती पार्लर मध्ये तर मला दिसलं. मी म्हणलं नाही त्याला काही पण मला नाही आवडलं. ते काही कपडे घालते त्या वहिनी. आता तिने म्हणाले कोण आहे तिथं. बोलाले राहिले जाऊ दे. घालते तर घालते. आपल्या घरी नाही घालत ना. तिकडं घालते तिकडं काऊन नाही घालू. आपल्याला काही करा नाही लागत.
म्हणूनच मी नाही काही म्हणलं नाही, जाऊ द्या म्हणलं, यायचं गाव आहे, आपण काय म्हणायचं आहे, त्याच्या आईच्या घरी जसं राहीन तसं राहीन म्हणून त्याची नाही जास्त भेटच नाही. त्याला म्हटलंही होतं मी ना, ये जाजी म्हटलं वहिनी घरी, तर हो म्हणे आलेच नाही, आता उद्या तर चाललंय बी द्या. जाऊ दे मग, ते नाही आली ना मग तुला तरी कोणती एवढी अंगण आहे. या आले, जाऊ दे, उद्या येणार ना घरी, विचारीन मी तिले. आई वहिनी आल्या तर तू चांगली वागजो, बोलू गेलो नको त्याला जास्त, नाही तर दावडा येणं जाणं गावातले लोक चांगले म्हणत नाही. आपल्या दादाचंही मन दुखते ना, तू नको बोलत जाऊ जास्त, कमीच बोलत जा, एकदम नको हे करत जाऊ, चांगल्या वागत जा ना त्याच्यासोबत, तू बी प्रेमानं बोलायचं. अहो तर शाईने मलाच सांगून राहिली अजून तर काय मी काय तिले डसतो काय व? का तिच्या अंगावर धावतो एकदमच? आता बाई ते उठ नाही बरोबर, करतही नाही, तिला सांग का मी सांगितल्याशिवाय तर बोलणार नाही का बिचारे? बोलाले तूही मलाच बोलून राहिली बिचारे. जाऊ दे, तू बरी आहे ना? तू बरी गिरी आहे काय? हो मी बरी आहे, आता पोळ्या टाकतो, वहिनीने कणिक भिजवली, दोघी मिळून मी लाटून देतो, त्या पाचवते पोळ्या, आणि भाजी बाहेरूनच आणणार आहे, पाहुणसार आहे का नाही दादाला इकडं, तर मग ते हाय पोरं वरत गच्चीवरच जेवण करणार आहे, फक्त पोळ्या आणि भात बनवून देणार आहे, बाहेरूनच आणणार आहे ते. अहो दादा मोठा रमला इथं, आई लय रमला दादा, मग मस्त वाटू राहिलं त्याले, इकडून तिकडून इकडं त्या पोराईसोबत येते, मग त्या जवाईसोबत बंद गाव दाखवून राहिले त्याले दादाले. माय हो का हो? राहू दे वर, तसं बी सागर कुठंच राहत नाही व, ड्युटीच्या ना कुठं मामाच्या घरी जात नाही, आत्याच्या घरी जात नाही, त्याला आवडतच नाही ना, त्याला पाहिजे बिचारे साधं वादं त्याच्यासारखं. मग त्याला चटणी भाकर खाऊन नाही देत, तरी खाते बिचारा, पण त्याला का नाही साधं वादं पाहिजे व, माना दानाचं थोडंसं प्रेमानं बोललेलंच पाहिजे बिचारायला. ते हाय फाय लोक, आणि तू आत्या बी तू मामा बी तसेच आहे, त्याला प्रेमानं बोलणारच पाहिजे, कुठं राहिले भेटत नाही त्याला बिचारायला. जाऊ दे तसे त्या घरचे माणसं चांगले आहे व, मातीतले आहे बिचारे, चांगले माणसं आहे, जाणीव आहे त्या लोकायले, जिवाळा आहे त्या लोकायले. हो ना, आमच्या गावातले पोरं ते सुरत दादा, त्या जवाई घनश्याम दादा, सगळे सागरराव वर करून राहिले दादाची. हो का? कर बाई, जा काम गिम कर, ती वाली जाऊ घेऊ म्हणून बोलतच आहे म्हणून. बाई माई जाऊ लय मस्त आहे, लय मस्त आहे माई जाऊ. हो तू बी चांगली राहत जा बाई, आपण चांगलं राहिलं तर समोरचे लोक चांगले राहते हो बाई. तशी चांगली राहत जा, चांगली पोरगी वाटली मला ते. हो ठेवतो मी, तुला स्वयंपाक गिंपाक करावं लागेल ना. आता सागर नाही येऊन राहिला तर दोघांसाठी मांडतो मग आमची खिचडी. ठीक आहे, ठेवतो मग मी.